नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग संख्यांची सिरीज जी आपण बघतोय वैदिक गणित मध्ये, आपण मागच्या सिरीज मध्ये बघितलं 100 पेक्षा मोठ्या संख्यांचे वर्ग. आज आपण 100 पेक्षा लहान संख्या असतील तर काय करायचं बघूया. तरी पण बेस 100 पर्यंत म्हणजे 76 पासून 100 पर्यंतच्या. लक्षात आलं? 76 पासून 100 पर्यंतच्या. बघा, पाया किती मानायचा आपल्याला? 100 मानायचे. पाया किती मानायचा? 100. 100 मानला की 100 वर एकावर किती शून्य? 2. उजवा भाग 100% 2 अंकी येणार. आता बघा, 97चा वर्ग करूया. मग 97चा वर्ग, 97 हे 100 पेक्षा कितीनी लहान आहे? कितीनी लहान आहे? 100 वजा 97 किती येतं? 3. म्हणून या संख्येतून 3 वजा करायचे. जास्त असतील 100 पेक्षा तर आपण मिळवत होतो, याच्यामध्ये कमी आहेत म्हणून 97 मधून वजा करायचे आणि उजव्या बाजूला 3चा वर्ग लिहायचा. बघा, 97 वजा 3 94 आणि उजवी बाजू आली 03चा वर्ग 09. उत्तर आलं 9409. उत्तर आलं 9409. समजलं? आता आणखीन एक बघूया आपण. 92चा वर्ग बघूया. 92चा वर्ग, 92 हे 100 पेक्षा कितीनी कमी? 8 नी कमी, म्हणून 8 वजा केले आणि उजव्या बाजूला 8चा वर्ग. बघा, 92 वजा 8 किती येणार आहे? 84. 92 वजा 8 किती येणार आहे? 84 आणि उजवा भाग 64. 8चा वर्ग किती? 64. 84 64 हा आला याचा गुणाकार किंवा वर्ग. हा याचा काय आला? वर्ग. वर्ग म्हणजेच काय? 92 ला 92 नी गुणल्यानंतर काय येतं उत्तर? 84 64. समजलं? आता आणखीन ती उजवा भाग 3 अंकी आला तर आपण काय करायचं बघूया. समजा 87चा वर्ग करायचा आहे. 87 हे 100 पेक्षा कितीनी लहान आहे? 13 नी लहान आहे, म्हणून उजवा भाग 13चा वर्ग. 87 वजा 13, 7तून 3 गेले 4, 8तून 1 गेला 7, 74 आला आणि उजवा भाग 13चा वर्ग 169. तर उजवा भाग किती अंकी पाहिजे आपल्याला? 2च अंकी पाहिजे, म्हणून हा एक हातचा इकडे गेला तर 74 अधिक 1 75 69 हा आला 87चा वर्ग. आहे की नाही सोपी पद्धत? जर आवडत असेल तुम्हाला या पद्धतीने शिकायला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि फॉलो करा.